नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 1.25 कोटीचा सुगंधित तंबाखू पान मसाला जप्त. अन्न औषध प्रशासनाची कारवाई. जिल्ह्यात 3 दिवसात केलेल्या धडक कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या भरारी पथकाने 1,23,85,640 रुपयांची सुगंधित तंबाखू व पान मसाला जप्त केला आहे. प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करून 12 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त अन्न नि. सु. मसारे यांनी दिली. अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्यक मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनात राज्यातील भेसळखोर व प्रतिबंधित अन्नपदार्थ उत्पादक व विक्रेते यांच्यावर विशेष लक्ष ठेवून कठोर कारवाई करण्यासाठी राज्यात स्वतंत्र विशेष भरारी पथकांची स्थापना केली आहे. या पथकाचे प्रमुख भंडारा जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त अन्न यदुराज दहातोंडे यांनी पथकातील इतर अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागेर व मंगेश लवटे यांच्यासह सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 9 ते 12 जानेवारी या कालावधीत कारवाई केल्या. मगरमच्छ कॉलनी येथे वाहन MH10 CR 6460 या वाहनावर कारवाई करून विक्रीकरिता वाहतूक होणारा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पान मसाला जप्त केला. याची किंमत 24,90,440 रुपये आहे. 6 लाखाचे वाहन असा एकूण 30,90,440 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, पान मसाला व वाहन इत्यादी साठा सील करण्यात आला आहे व 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज म्हैसाळ रोड येथे वाहन KA13 C8074 या वाहनावर कारवाई करून विक्रीकरिता वाहतूक होणारा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पान मसाला 76,95,200 रुपयांचा साठ्यासह 92,95,200 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, पान मसाला व वाहन इत्यादी साठा सील केला आहे व 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 दिवसात केलेल्या धडक कारवाईंमध्ये 1,23,85,640 रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करून 12 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केलेत. या कारवाईमध्ये अन्न व औषध प्रशासन सांगली येथील अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार, धनंजय आघाव, सुमित खांडेकर, तुषार घुमरे, प्रणव जिनगर यांनी सहभाग घेतला. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.